कधी कधी प्रवास केवळ प्रवास राहत नाही, रस्ते, गाड्या, प्रवासी हे सगळं एका अदृश्य जाळ्यात अडकलेलं असतं। काही रस्ते, काही थांबे आणि काही रात्रींमध्ये जिवंत आणि मृत यांच्यातली सीमारेषाच नाहीशी होते। ही गोष्ट अशाच एका रात्रीची आहे आणि एका बसची। रात्र काळीभोर होती। पावसाचे थेंब लोखंडी छपरावर आदळून कानठळ्या बसणारा आवाज करत होते। नवी मुंबईहून पुण्याकडे जाणारी एक जुनी एसटी बस प्रवाशांशिवाय जवळपास रिकामीच रात्री 11 वाजता डेपोमधून बाहेर पडली। ड्रायव्हर रमेश मध्यमवयीन, चेहऱ्यावर आयुष्याच्या धगधगीचे ठसे, आणि त्याच्यासोबतच कंडक्टर शंकर, तोंडावर नेहमीचंच पोरकट हसू पण अंतर्मनाने भित्रा। तो म्हणाला, अरे एवढ्या पावसात कोणी प्रवासी नाही रे मिळणार, रिकामी बस कशाला सोडली आपल्याला। शंकरने पिवशीतल्या तिकिटांचा गठ्ठा हलवत विचारलं। रमेशने सिगारेट ओढत विंडशील्डवरून पावसाचे थेंब झटकले। ऑर्डर वरून चाललंय, शेवटी बस आहे ही, थांबे सोडायचे नाहीत, एकाला जरी उचललं तरी पुरे। बस घडघडत पुढे निघाली। बाहेर फक्त काळोख दाटून आला होता, पावसाचे चपटे थेंब आणि अधूनमधून कडाडणाऱ्या विजा। पहिल्या 2 थांब्यांवर कुणीच नव्हतं। तिसऱ्या थांब्यावर घनदाट झाडांनी वेढलेली एक उभी खांबांची शेड। तिथे जाऊन बस थांबली आणि तिथे ती दिसली, पांढरट चेहरा, लांबसडक भिजलेले केस, ओलसर हिरव्या साडीतली एक बाई जिच्या हातात काहीही नव्हतं। ती काहीही न बोलता गपचूप बसमध्ये चढली, थेट मागच्या रांगेत जाऊन बसली। शंकरने तिकीट द्यायला मागे जायचा विचार केला, पण का कुणास ठाऊक तो मागे वळालाच नाही। त्याला तिच्या डोळ्यात काहीतरी थंड, पोकळ जाणवलं होतं। रात्र पुढे सरकत होती, बस जंगलातून जात होती। फक्त इंजिनचा गडगडाट आणि बाहेर पडणारा मुसळधार पाऊस। रमेशने आरशात पाहिलं, ती बाई खिडकीतून बाहेर पाहत होती, पण तिच्या चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते। ती फक्त निर्विकार बसली होती। आणि तेवढ्यात अचानक बसच्या आत विचित्र वास पसरू लागला, ओल्या मातीत मिसळलेला, कुजलेल्या मांसाचा। शंकरने नाक दाबलं, अरे रम्या, काहीतरी सडलं यार गाडीत, वास येतोय का तुला? रमेश काही बोलणार इतक्यात एक मंद गुणगुण कानावर आली। मागच्या रांगेतून ती बाई गात होती, पण ते गाणं कुठल्याही भाषेतलं नव्हतं। काहीतरी अनोळखी सूर, थंडगार, जणू मृतांच्या आत्म्यासाठीचं एखादं शोकगीत असावं। शंकरने धैर्य एकवटलं। तो मागे गेला। मॅडम तिकीट? त्याने सीटकडे पाहिलं तर सीट रिकामी होती। शंकर जोरात किंचाळला, रमेश! रमेशने घाबरून आरशात पाहिलं आणि त्याचं रक्त गोठलं। ती बाई आता समोरच्या पहिल्या रांगेत बसलेली होती, मान मात्र विचित्र कोनात वळलेली। तिच्या डोळ्यात शून्य आणि ओठांवर पोकळ हसू होतं। तिच्या अंगातून अजूनही पाणी टिपकत होतं। ते थेंब हळूहळू जमिनीवर पसरले आणि लालसर झाले। हे काय आहे रे शंकर? हे खरं आहे की स्वप्न? रमेश थरथरला। शंकर काही बोलू शकला नाही। आणि अचानक बसच्या लाईट्स लुकलुकू लागल्या, इंजिन गोंगावलं, संपूर्ण जंगलात काळोख गडद झाला। रमेशने जोराचा ब्रेक मारला। बस रस्त्याच्या कडेला थांबली, पण आता बसमध्ये फक्त ते दोघंच नव्हते, तर बसच्या सीटांवर एका मागोमाग एक प्रवासी दिसू लागले। ओले, रक्ताळलेले, काहींचे डोळे फुटलेले, डोळे बाहेर आलेले, जणू ते सगळे एखाद्या भीषण अपघातात मृत्यू पावलेले होते। शंकर थरथरत म्हणाला, रम्या, मला आठवतंय, हाच रस्ता 15 वर्षांपूर्वी एसटी बसचा भीषण अपघात झाला होता। हीच ती जागा। संपूर्ण बस नदीत कोसळली होती, सगळे प्रवासी मरण पावले होते। रमेशच्या अंगावर काटा उभा राहिला। म्हणजे ही बस ह्याच आत्म्यांची आहे। मागच्या रांगेतली बाई आता हळूहळू उठली। तिचा आवाज सर्वत्र घुमला आणि घोगऱ्या आवाजात ती म्हणाली, ही शेवटची बस आहे, जिवंत माणसे इथे टिकत नाहीत।
एकाएकी दारं आपोआप बंद झाली. खिडक्यांवर पाणी वाहू लागलं. प्रेतांसारखे प्रवासी एक एक करत उठू लागले. त्यांचे डोळे काळे, चेहरे कुजलेले. ते दोघांकडे, रमेश आणि शंकरकडे हळूहळू चालत येऊ लागले. रमेशने धीर एकवटून इंजिन सुरू करण्याचा प्रयत्न केला. बस गुरगुरली, पण सुरू झाली. त्याने स्टीअरिंग घट्ट पकडलं आणि जोरात ओरडला, शंकर, आपण पळून जायला हवं. बस वेगाने पुढे धावू लागली, पण पुढच्या वळणावर रस्ता अचानक गायब झाला आणि समोर फक्त खोल दरी. रम्या, गाडी थांबव, नाहीतर आपणही. शंकर किंचाळला. रमेशने ब्रेक दाबला, पण स्टीअरिंगवर त्याचे हात घट्ट पकडले गेले होते. त्या बाईचे थंडगार हात. ती हसत होती आणि ती एकदम घोगऱ्या आवाजात म्हणाली, आता तुम्हीही माझ्यासोबतच. बस दरीत कोसळली. दुसऱ्या दिवशी सकाळी स्थानिक लोकांना दरीच्या तळाशी बसचे तुकडे आढळले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या बसचा नंबर आणि रंग पाहून ते थक्क झाले. तो नंबर 15 वर्षांपूर्वी अपघात झालेल्या बसचाच होता आणि ड्रायव्हर, कंडक्टरच्या जागी कोणीही सापडलं नाही. फक्त शेवटच्या सीटवर एक ओली हिरवी साडी सापडली आणि तिच्यावर पावसाचे थेंब अजूनही चमकत होते. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेल आयकॉनलाही दाबा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला, भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.